हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आजची माझी ट्रिप आहे नाशिकची आणि मी नाशिकला जाते पालघर वाडा रोडने. सो ईच टाईम मी जाते तेव्हा मी जव्हारने जाते. सो आज मी वाडा जाते कारण की आज मी रस्त्यात जाताना मला अप्पर वैतरणा डॅम बघायचा आहे. सो तुम्ही बघू शकतात आता मी पोचली अप्पर वैतरणा डॅमच्या परिसरात. आजूबाजूला सगळे किल्ले दिसतात. हरिहर आहे, भास्करगड आहे, ब्रह्मगिरी पर्वत दिसतोय. चला तर आता आपण बघूया अप्पर वैतरणा डॅम. एक खूप मस्त प्लेस आहे. रस्ताही चांगला होता इकडे यायचा. तुम्ही बघू शकतात धरणातून आता पाणी सोडलेलं आहे पाटासाठी. धरणाचे 2 दरवाजे उघडे आहेत. सुंदर असा व्ह्यू आहे आणि पाणी पण खूप शुद्ध आहे इकडचं. आणि इकडचं वातावरण एवढं थंड होतं ना, सो इकडनं जायची इच्छाच नाही होत. खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकतात. सो तुम्ही कधी इकडनं गेलात घोटी नाशिक रोडने, सो अप्पर वैतरणा डॅमला नक्की व्हिजिट करा. सो आता आपण जातो आहे डॅमच्या मधून, हा रोड जातो आहे. सो दोन्ही साईडला पाणी तुम्ही बघू शकतात. खूप मस्त वाटतं. पावसाळ्यात तर इकडे खूप ग्रीनरी असते. त्या पावसाळ्याने डॅम फुल पण होतो, त्यामुळे बघायला अजून मजा येईल. सो बघू शकतात तुम्ही अंजनेरी पर्वत दिसतोय, भास्करगड आहे, कानवाई किल्ला आहे. खूप सारे फोर्ट्स इकडनं दिसतात आपल्याला. सो खूपच मस्त वाटलं. सो नक्की विजिट करा तुम्ही अप्पर वैतरणा डॅमला. आता बघू इकडची आजूबाजूची गावं, शेती तुम्हाला दिसू शकतात. खूप मोठा डॅम्प आहे हा. सो आता आम्ही जातो त्र्यंबकेश्वरला. हा बघू शकतात ब्रह्मगिरी पर्वत. सो आता मी त्र्यंबकेश्वरमध्ये श्री गजानन महाराजांच्या भक्त निवासामध्ये राहणार आहे. सो आता आपण जाऊया. खूप सुंदर असा भक्त निवास, म्हणजे बेस्ट प्लेस आहे त्र्यंबकेश्वरमध्ये राहण्यासाठी, स्टेसाठी. सो इकडे जर तुम्ही कधी त्र्यंबकेश्वरला आहात नक्की इथेच स्टे करा. अशा गजानन सुंदर असं संगमरवरी मंदिर आहे. तर बघू शकता. आता आपण जेवणाची पण उत्तम सोय आहे. 50 रुपयात 2 भाज्या, 1 भात, चपाती, शिरा अनलिमिटेड असतं. सो हे भक्त निवास आहेत बघू शकता आजूबाजूला. आणि हॉल पण अवेलेबल्स आहेत. तिकडे 60 रुपये पर व्यक्ती चार्जेस घेतात आणि खूप लो प्राईजमध्ये इकडे रूम अवेलेबल आहेत. सो आता मी जाते गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आणि तिकडचा हा भक्तनिवासचा पण आजूबाजूचा परिसर बघूया. ही वेटिंग रूम आहे कारण की सॅटर्डे संडे असल्यामुळे रूम इकडे अवेलेबल नव्हत्या, सगळ्या फुल होत्या. इकडची स्वच्छता, इकडची शांतता तुम्ही बघू शकता. हे रूम नोंदणी कार्यालय आहे भक्तनिवास 1 मध्ये. सुंदर असं मंदिर आणि भव्य असं प्रवेशद्वार आहे मंदिराचा. सो चला आता पण जाऊया मंदिरामध्ये. त्या मंदिरात जाऊया दर्शनासाठी. संध्याकाळची वेळ असल्यामुळे सगळे प्रवासी इकडे मस्त बसलेले आहेत. इकडच्या वातावरणाचा आनंद घेताना व्यवस्थित. मागे असं ब्रह्मगिरी पर्वत, त्यात कुशीत वसलेलं असं हे मंदिर, हा परिसर बघू शकतात. खूपच मस्त वाटतं इकडे आल्यावर. प्रवेशद्वार आणि सुंदर असं मंदिर. एका बाजूला लक्ष्मी आणि एका बाजूला सरस्वती आहे, तुम्हाला दिसू शकतात. आता आपण जाऊया मंदिरामध्ये, श्रीचं दर्शन घेऊया. इकडे तुम्ही बघू शकता हे AC वाले रूम्स अवेलेबल आहेत. हे 2 फक्त निवास आहेत इकडे. AC वाले सुयुक्त रूम आहे. आपण तिकडे जाऊन बघूया तिकडचा एरिया कसा आहे तो. चला.
आता हे मंदिराची बॅक साईड आहे, तुम्ही बघू शकता संगमरवराचं किती मस्त काम केलेलं आहे रेखीव, आणि देवांच्या मूर्त्या याच्यावर कोरलेल्या आहेत. खूपच सुंदर आहे संगमरवरी मंदिर. बघू शकता ह्या मंदिराचं बांधकाम किती रेखीव आणि सुंदर आहे. हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर. सो आता मी जाते त्र्यंबकमध्ये स्वामी समर्थांच्या मठामध्ये. स्वामी समर्थांचं गुरुपीठ आहे तिकडे, थोड्याच अंतरावर होतं, जस्ट गजानन महाराजांच्या मठापासून. आता आपण तिकडे जाऊया. इकडे पार्किंगची व्यवस्था आहे, इकडे स्टेसाठी आणि भोजनाची. वर थोडा पायऱ्या चढून मंदिरात जावं लागतं. सो इकडे मोबाईल आणि शूटिंगसाठी परमिशन नाही आहे, त्यामुळे मी वरची जी शूटिंग आहे मठाची इकडची ती मला करता नाही आलेली आहे. वर जावं लागतं थोडं चढून. हे टेकडीवर आहे सुंदर असं. खूप प्रसन्नता आणि शांतता मिळते. तुम्ही त्र्यंबकेश्वरला आलात तर प्लेसला नक्की विजिट करा. खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो इकडचा परिसर, तुम्ही बघू शकता. आता इकडे पार्किंगसाठी चांगली व्यवस्था आहे. आता मी जाते नाशिकला. संध्याकाळी 7 वाजता गंगाधर गोदावरी आरती असते, तर आपण नेक्स्ट व्हिडिओ ती बघूया.